नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 8वीसाठी गणित प्रावीण्य परीक्षा झाल्यानंतर रामानुजन गणित प्रज्ञा परीक्षा असते ती 1 मार्च 2026 रोजी झाली। या ठिकाणी थोडीशी गणित प्रावीण्यपेक्षा काठिण्य पातळी असते, परंतु यातील प्रश्न स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे असतात। त्या अनुषंगाने या परीक्षेकडे पाहिलं जावं। प्रश्न 2 आपण सोडलेले आहेत। 10 प्रश्न असतात, प्रत्येकी 10 गुणांचा प्रश्न, 10 प्रश्न 10 100। प्रश्न तिसरा 3 गुणांचा आपण सोडणार आहोत। तिसऱ्यातला ए पी क्यू आर त्रिकोण पी क्यू आर, एक लघुकोन त्रिकोण काढा, त्याचे 3ही शिरोलंब काढा, संपात बिंदूला ओ नाव द्या, ड्रॉ ॲन अँगल्ड ॲक्युरेट अँगल्ड ट्रँगल पी क्यू आर, ड्रॉ ऑल इट्स अल्टिट्यूड्स, नेम द पॉईंट्स ऑफ कॉन्करन्स ॲज अ ओ। त्रिकोण या ठिकाणी आपल्याला पी क्यू आर लघुकोन त्रिकोण काढायचा आहे। आणि या लघुकोन त्रिकोण पी क्यू आर चे 3 शिरोलंब म्हणजे कोणताही शिरोबिंदू आणि त्याच्या समोरील बाजूवर टाकलेला शिरोलंब, समजा हा पी ए आहे, आर या शिरोबिंदूतून पी क्यू या भुजेवर टाकलेला हा शिरोलंब आहे, इथं काटकोन आहे। समजा कर्व घेऊया, क्यू बिंदूतून टाकलेला पी आरवर शिरोलंब आहे, तिन्ही शिरोलंब एकसंपाती असतात। हा शिरोलंब क्यू बी, ए बी आणि इथं सी, ओके, तिन्ही शिरोलंब एकसंपाती आहेत। आणि हा जो संपात बिंदू आहे त्या संपात बिंदूला ओ नाव दिलेलं आहे। आणि हा रेख आर सी लंब रेख पी क्यू, ओके, रेख पी ए लंब आहे क्यू आरला, रेख क्यू बी लंब आहे पी आरला, लंब आर सी आहे, आर सी लंब आहे पी क्यूला। अशा पद्धतीनं ओ हा संपात बिंदू आहे, ओ हा संपात बिंदू। अशा पद्धतीने या आकृतीला 3 मार्क आहेत। पुढं आहे 3 मार्काचा प्रश्न आहे, सोपे रूप द्या। 2x अधिक 3y कंसाचा घन वजा 2 वजा कंसात 2x वजा 3y कंसाचा घन। या ठिकाणी ए अधिक बी कंसाचा घन, ए घन अधिक 3a वर्ग बी अधिक 3ab वर्ग अधिक बी घन, पहिल्या पदाचा घन 2xचा घन अधिक 3 गुणिले पहिल्या पदाचा वर्ग गुणिले दुसरं पद y अधिक 3 गुणिले पहिलं पद 2x गुणिले 3yचा वर्ग अधिक दुसऱ्या पदाचं घन 3y कंसाचा घन वजा कंसात पद हीच परंतु चिन्ह दुसऱ्याचं शेवटचं वजा 2x कंसाचा घन वजा 2 गुणिले 2x कंसाचा वर्ग गुणिले 3y अधिक या ठिकाणी 3x 3 गुणिले पहिलं पद 2x गुणिले 3y कंसाचा वर्ग वजा दुसऱ्या पदाचा घन, ओके। अशा पद्धतीनं 2x कंसाचा घन म्हणजे 8x घन अधिक या ठिकाणी 2चा वर्ग 9, 2चा वर्ग 4, 4 त्रिकोण 12, 12 त्रिक 36 x वर्ग y, ओके। पहिल्या पदाचा वर्ग 2xचा वर्ग 4x वर्ग, म्हणजे सगुणक घेतला आपण 2चा वर्ग 4, 4 त्रिकोण 12 आणि इथं 12 गुणिले 3 12 त्रिक 36 x वर्ग y अधिक या ठिकाणी आता 3 गुणिले दुसऱ्या पदाचा वर्ग 3चा वर्ग 9 2 18 त्रिक 54 x y वर्ग, दुसऱ्या पदाचा वर्ग अधिक या ठिकाणी दुसऱ्या पदाचा घन 27 y घन, ओके। आता वजा आतमध्ये पद्धतीच 8x घन दुसऱ्या पदाची न वजा आहे, वजा 36 x वर्ग y अधिक 54 x y वर्ग अधिकचं वजा 27 y घन, ओके। पहिलं तसंच पूर्ण 8x पहिल्या कंसाचा विस्तार 8x घन
36x वर्ग y अधिक 54x y वर्ग अधिक 27y घन. बाहेरचं पदा वजा चिन्हातले प्रत्येक पदात चिन्ह बदलणार. अधिकचं वजा वजाचा अधिक वजा 8x घन ह्या वजाचा अधिक 36x वर्ग y अधिकचं वजा 54x y वर्ग आणि वजाचं अधिक 27y घन. ओके. या ठिकाणी अधिक 8x घन वजा 8x घन गेले अधिक 54x y वर्ग वजा 54x y वर्ग गेले. x वर्ग y 36 आहे. x वर्ग y 36 आहे. 36 36 72x वर्ग y अधिक 27y घन अधिक 27y घन 54y घन. ओके. अशा पद्धतीनं हा शेवटचा 27y घन आणि इथला 27y घन 54y घन आणि 36x वर्ग y 36x वर्ग आहे 72x वर्ग आहे. बाकीचे पद कॅन्सल झाले. 4 गुणांचा प्रश्न 2-3 गुणांचे झाले. 3 शेतकरी 1,6,700 रुपये वार्षिक भाड्याने घेतात. पहिल्याच्या 50 मेंढ्या 4 महिने, दुसऱ्याच्या 40 मेंढ्या 3 महिने आणि तिसऱ्याच्या 46 मेंढ्या 5 महिने चरल्या तर प्रत्येकाने किती भाडे द्यावे? 3 farmers hire a farm for 1 year at an annual rent of Rs 6,600. The first farmer grazed his 50 sheep for 4 months. The second farmer grazed 40 sheep for 3 months and third one grazed his 46 sheep for 5 months. What is the amount of rent paid each farmer? इथं भांडवल आणि मुदत प्रत्येकाचं भिन्न आहे. त्यामुळं मेंढ्या शेतात चरल्याबद्दल द्यावयाचे भाडे प्रत्येकाचं भांडवल आणि मुदत वेगळे आहे. म्हणून द्यायचं भाडं आहे ते भांडवल आणि मुदत यांच्या गुणाकाराच्या प्रमाणात असतं. भाडे त्याच्या मेंढ्या व त्या किती महिने म्हणजे मुदत त्या किती महिने चरल्या यांच्या गुणाकाराच्या प्रमाणात आणि म्हणून या ठिकाणी त्याने द्यावयाचे भाडे ते प्रमाणात आहे. पहिल्याच्या मेंढ्या 50 4 महिने बरोबर प्रमाणाचे चिन्ह. 40 मेंढ्या 3 महिने दुसऱ्याच्या आणि 46 मेंढ्या 5 महिने प्रमाणात चिन्ह. ओके. 50 चोक 2 शेष 40 त्रिक 120 46 गुणिले 5 230 संक्षेप देऊन 0 0 गेले 20 12 23. ओके. प्रमाणात आहे 20 12 23 प्रमाणात आहे. संक्षेप देऊन भाडं द्यायचं आहे ते प्रमाणात आहे. ओके. पहिल्याने द्यावयाचे भाडे तिघांनी मिळून 6,700 दिले. त्यामुळं पहिल्यानं द्यायचं भाडं आहे ते 55 बेरीज प्रमाणाचे. प्रमाण बेरीज 20 अधिक 12 अधिक 23 बरोबर 55. 55ला 20 पहिल्या शेतकऱ्याचं तर 6,000ला किती? या ठिकाणी 5 एके 5 5 एके 5 6,600. ओके. म्हणजे 5 अकरे आणि 5 चोक 20 11 एके 11 सक्क 66 आणि ह्या 2 शून्या 700 गुणिले 4 2,400 रुपये पहिल्याने द्यायचं भाडं. दुसऱ्याने द्यावयाचे भाडे बरोबर 6,600. दुसरा आहे 12 55ला 12. ओके. या ठिकाणी
11 पाचा 55, 11 छक्क 66 आणि 2 शून्य. 5 न 600ला 1200. ओके, 1200 गुणले 12 गुणले 12 144 आणि हे शून्य म्हणजे 120 आलेलं आहे. 120 गुणले 12 1440 रुपये. ओके, दुसऱ्याचं भाडं. तिसऱ्याचं भाडं, तिसऱ्या शेतकऱ्याचे भाडं, तिसऱ्याने द्यावयाचे भाडे 6000 आणि त्याचा वाटा आहे 23. 55 मधला 23, इथं 120 आलेला आहे. 120 गुणिले 23 276 आणि त्याच्यावर शून्य 2760 रुपये. ओके, 120 गुणिले 23, 12 3 36ला 6 4 3, 12 2 24 आणि 27 आणि 2 शून्य 2760. ओके, 2760 रुपये. पहिल्या शेतकऱ्याचं 2400, दुसऱ्याचं 1440 भाडं आणि तिसऱ्याचं 70700. सगळ्याची बेरीज 6700 यायला पाहिजे. चौथा प्रश्न आहे सोपे रूप द्या. सिम्प्लिफाय. 3x वर्ग वजा x वजा 2 भागिले x वर्ग वजा 7x अधिक 2 भागिले 3x वर्ग वजा 7x वजा 6 भागिले x वर्ग वजा 4. या ठिकाणी 3x वर्ग वजा x वजा 2चे अवयव आपल्याला पाडायचे आहेत. वर्गपदाचा गुण 3 आणि स्थिरपद वजा 2, 3 दुनी 6. 6चे अवयव 3 दुनी 6 वजा 1 आलं पाहिजे ना, त्यामुळं 3x वर्ग वजा 3x अधिक 2x वजा 2 मधल्या पदाची फोड. पहिल्या दोघातून सामायिक 3 निघतोय, कंसात x वजा 1 अधिक 2 दुसऱ्या आणि तिसऱ्या आणि चौथ्या पदातनं कंसात x वजा 1 2 सामायिक कंसाबद्दल 1 कंस x वजा 1 बाहेरची पदं 3x आहे. 3x अधिक 2. ओके, 3x अधिक 2 असे हे 2 कंस आहेत. 3x अधिक 2 आणि x वजा 1. दुसरा आहे x वर्ग 3x वर्ग. हे 3x वर्ग वजा 7x अधिक 6. 3 संग 18 वर्गपदाचा गुणगान स्थिरपद 3 संग 18 आणि 18च्या वेळी 9 2 18, 9 आणि 2चा फरक 7. 9चे चिन्ह वजा 3x वर्ग वजा 9x अधिक 2x वजा 6. पहिल्या दोघातनं सामायिक 3x x वजा 3 x वजा 3 अधिक 2 बाहेर सामायिक x वजा 3 2 सामायिक कंसाबद्दल 3x अधिक 2. ओके, 3x x वजा 3 आणि 3x अधिक 2 हे दुसऱ्याचे अवयव आहेत. पुढं याचे सोपे आहेत, ते ज्या त्यावेळेला मांडायचे आहेत. ओके, त्यामुळं अवयव मांडूया. 3x वर्ग वजा x वजा 2चे अवयव x वजा 1 दुसऱ्या कंसात 3x अधिक 2. ह्याच्या अवयव 4 त्रिकोण 12 x वजा 4 x वजा 3 भागिलेचं गुणिले करतोय. खालचं वर x वर्ग वजा 4 पहिल्या कंसात x अधिक 2 दुसऱ्या कंसात x वजा 2 आणि याचे अवयव आता आपण काढलेत. x वजा 3 आणि 3x अधिक 2. 3x अधिक 2ला 3x अधिक 2 गेले. x उत्तर लिहिताना x वजा 1 जे राहिलेले ते x वजा 1 x अधिक 2 आणि x वजा 2 भागिले x वजा 3 गुणिले x वजा 3 2 वेळा आहे, त्यामुळे x वजा 3 कंसाचा वर्ग आणि गुणिले x वजा 4 हे. ओके, बाकी पद गेलेत. हे याचं उत्तर आहे. बी आहे 3 गुणांचा सफरचंदाच्या राशीतील सर्व सफरचंदे पेट्यात भरावायचे आहेत. प्रत्येक पेटीत 24 सफरचंदे ठेवली तर भरण्यासाठी 27 पेट्या लागतात. जर प्रत्येक पेटीत 36 सफरचंदे ठेवली तर किती पेट्या लागतील? द बॉक्सेस आर टू बी फिल्ड विथ ॲपल्स इन ए हीप. इफ 24 ॲपल्स are put in a box, then 27 boxes are needed. If 36 apples are filled in a box, how many boxes will be needed? इथं सफरचंदांची संख्या आपण सफरचंद संख्या A आणि या ठिकाणी पेट्यांची संख्या B मानू.
किंवा सफरचंदांची संख्या x आणि पेट्यांची संख्या y म्हणू. आता या ठिकाणी यामध्ये व्यस्त प्रमाण आहे, x हा yच्या व्यस्त प्रमाणात आहे, त्यामुळं XY बरोबर K व्यस्त प्रमाणात स्थिर पद काढण्यासाठी त्या दोघांचा गुणाकार करायचा. K बरोबर स्थिर पद आहे 24 गुणिले 27. 24 पेट्या आणि सफरचंद पेटी 36. 24 गुणिले 27 हा गुणाकार आहे. K बरोबर 24 सत्ते 68 असे. 68 असेला 8 हाच्याले 16, 24 48 आणि 16, 48 54 10 64, 648 केची किंमत आली. ओके, K बरोबर 648. परंतु x गुणिले y म्हणजे XY बरोबर K किती आला, XY बरोबर K 648. या ठिकाणी x ची किंमत 36 आहे, x ची किंमत 36 आणि y ची किंमत काढायची आहे, पेट्यांची संख्या काढायची आहे. त्यामुळं 36 गुणिले y बरोबर 648, y बरोबर 648 भागिले 36. पहा 12 त्रिक 36, इथं 12 पंचे 60, 4 उरले 12 चौक 48 आणि 3 न 54, 3 1 3, उरले 2, 3 8 24, 18 पेट्या लागतील. ओके, 18 पेट्या लागतील. अशा पद्धतीने हा व्हिडिओ आपण जरूर लाईक करा, शेअर करा. भोसले सर जाकले चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या सर्व आठवीतल्या विद्यार्थ्यांसाठी शेअर करा. स्पर्धा परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांनीसुद्धा हे प्रश्न अत्यंत महत्त्वाचे आहेत. या ठिकाणी MPSCसाठी सोडवायचं असेल तर पहिल्या दोघांचा गुणाकार भागिले या ठिकाणी तिसरी संख्या व्यस्तप्रमाणे बघा. 24 गुणिले 27 भागिले 36, 24 गुणिले 27 भागिले 36 बघा. 9 त्रिक 27, 9 चौक 36, 4 1 4, 4 6 24, 6 त्रिक 18, 18 आलं पेट्या. अशा पद्धतीनं पण 3 मार्काचा प्रश्न आहे, त्या पद्धतीनं आपण सोडवूया. अशा पद्धतीनं प्रश्न तिसरा आणि चौथा ए आणि बी झालेला आहे. 4 गुणांचा प्रश्न आहे, पुढील व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत. धन्यवाद.